इथलं झाड पण लय छान. घरात पण जीव शकतो बघा तिथं. पण इथं व्हिडिओ भारी आहे. हात लावून येते या तिला वाटते फुगाच आहे जाते तिथं हात लावते. काय काय म्हणलं वर्ग चपाती म्हणजे माहित नाही काहीच माहित नाही काय कायच करत होता. ह्यांनी म्हणलं रोटी आणि भाकर सोडून दुसरं काय म्हणलं नाही काहीच नाही म्हणला आणि मग कळा नसते तोंडाकडेच बघायला लागलं. तर बराच वेळ झालं इथं मी कांदा चिराय बसले बघा. इथं आता 2 पाट्या माझा कांदा चिरून झालाय. पहिल्यांदा साल्ट काढायचं, परत नाची बुडका काढायची, परत चिरायचा, परत अजून चिरायचा बारका त्याला. तर लय कष्ट घ्यावं लागते बाबा, कुठलंच काम सकाळचं नाही. चला असू द्या तुमच्यासाठी एवढं तर करायला लागतंय आम्हाला पण. 2-2.5 तास झालं कांदा कापते, अजून 2 पाट्या कापायचा आहे कांदा अजून एवढा. पेरू धर खायला, भात करूस तर पेरू खा की. चल कॅमेरा दिसला की गप बसली. उठ भात शिजूस तर पेरू खा. पेरू घावला फ्रीज मध्ये. चल मग काय पाहिजे खायला दे म्हणती. लय वेळ झालं कांदा चिरून झाला आणि आता इकडं शेवयाचा भात करायला लागले. बाजरीची भाकर नको म्हणतात खायला, चपाती पाहिजे होती पोरांना. तर राधा ओम म्हणली भात कर मम्मी खायला. तर पेरू नको म्हणते खायला. 5 वाजून गेल्या कांदा कापायला. खा आता भूक लागली होती ना, खा. रुसली येईना घेते तरी येईना. पहिल्यांदा मुलांना थोडंसं खायला करून दिलं, भूक लागली होती त्यांना. आणि इकडलं बघा सगळं झाडून घेतलं, खालचं पण पटांगणातलं आणि गॅलरीतलं पण झाडून घेतलं. खाऊन पिऊन बघा आता इथं मुलं गेल्यात खेळायला बाहेर. सगळं स्वच्छ करून घेतलं. कांद्याचा टरका लसणाचा टरकाला सगळं गोळा करून पिशवीमध्ये भरलं. हातपाय धुवून आधी गंध पावडर करायचं आपल्याला. चला तर झालं बघा इकडलं पण सगळं आवरून. सगळीकडं पसारा झाला होता, चालू हो दे. आणि सगळं आवरलं. आता बघा टायमिंग किती हे 15-20 मिनिटांनी घड्या महाग आहे. जवळजवळ अर्ध्या तासाने घड्या महाग आहे. 8 वाजल्यात. आता सामान देऊन गेल्यापासून ह्यांनी बाहेर होते. आता नुकतं चालते बघा काम करायच्या टायमाला. आणि ह्यांना चहा करून त्याला म्हणलं थांबा चहा करते. चहा केला, सगळा किचन कट्टा स्वच्छ हे केला, भांडी घासली होती तेवढी. आणि लसूण पण फोडून ठेवायला मागाशी चहा करायच्या आधी ह्यांना. तर आता हे वाळ्या टाकायचा, तेल लावून उन्हामध्ये सगळं आवरून घेतलं स्वच्छ. मी तर सकाळपासून वेणी सुद्धा घातली नाही डोक्याला, कांगा सुद्धा लावला नाही. इथं अजून एकदा मी चहा ठेवलाय. 2 जण आले होते त्यांच्यासाठी चहा ठेवला. आता पण मगाशी केला होता. ते बघा माझा अवतार दुर्गा मला हक्क मारते. काय मागते कोणाच टोका. कोणाचं कुठवर आलंय उरकत बघू राधू इकडं. ओके रेडी का. तर ते खाऊन घ्या. घास शिजलाय बटाटा. ओम बघू इकडं. दुर्गा चला आवरायला. ए ओम लावली की तुला पावडर. किती लावते बघू. लावली की मी तुझ्या माझ्या हाताने तुला पावडर लावली की. मीच राहिले आता आवरायचं बघा. ह्यांचं मध्येच खायचं निघालं. ह्यांनी म्हणलं आवर पोरांचं तुझं. आणि ह्यांनी लागले खायच्या महाग थोड्यासाठी. आता मी पण साडी घालून घेते. बघू कुठं जायचंय काय कशासाठी ते सांगते तुम्हाला गेल्यानंतर. ओमला राधूला इथं खायचं होतं बटाटा बघा. सॉस आणि बटाटा मिठात उकडून त्यांना द्यायचे. तेला मिठात उकडून तरी करायला लागली. आता राधूने काढले बटाट्याचं साल्ट. तिला म्हणलं घे तुझं आवरून तोपर्यंत. खावा एका ताटात सगळेजण बटाटा सॉस. ए खा. तिचं आवरायचं माझं पण आवरायचं. तिचा झुट्टा बांधायचा, पावडर लावायची, टेकले लावायची. कुठं जायचं दुर्गा आपल्याला. ते आवरते, कपड्याच्या घड्या घालते, ठेवते, फेकते, गुंडावतीन देते फेकून. एका जागा ढिगारा घालते. किती कपडे काढल्यात आताच्या आता लेकरांनी. खा की दुर्गा पटकन. मुलांना थोडंसं खायला दिलं बघा. उशीर होईल, त्यांना पण भूक लागली होती. आणि आम्ही पण आवरलं. मी दुर्गाचं पण आवरलं, माझं पण आवरलं. मी पहिल्यांदा पाडव्याला साडी घातली होती का, ती साडी घातली होती. सगळी चुरगळायच लागली म्हणून ती काढली परत ही घातली. दुर्गाचं पण आवरलंय. आणि जाता जाता मसाला टाकायचा. अर्धा किलो शेवटचा राहिलेला. आणि आता आज सगळं सामान तर नीट केलंय. उद्या मसाला बनवायचा. चला चला दारं लावायची तिथे. चला पिदी आणला एक. पिदी एक आणला. असं कर तिथं कॅमेरा पुढं. मला नाही इथं 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 आणला. दे दे हाताने कर ग. मसाला टाकाय आणि इकडं श्रीरामनगर मध्ये. आणि इथून आतमध्ये गेलं की काही आहे ना मोठं. तर आतमध्ये गेलं ना आमची शाळा आहे बघा. तर आता आम्ही मसाला टाकाय आलोय ना. आज मम्मीच्या पप्पाची अॅनिव्हर्सरी. म्हणजे मम्मी म्हणलं तरी पप्पा म्हणलं की मम्मीच येतं. तर बघा आता मसाला टाकाय आलोय आम्ही इकडं श्रीरामनगर मध्ये.
फायनली आम्ही पोहोचलो बघा हॉटेलमध्ये. तर आम्ही आलो जेवण करण्यासाठी इथं. तर बघा किती मस्त वातावरण आहे इथं. पाठीमागं सगळं बनवून घेतलं पहिलं. आता ते हॉटेल होतं ते नाही, नवीन हॉटेल तयार केलं. पहिल्यापेक्षा पण छान वाटतंय. असं वाटतंय बाहेर कुठंतरी फिरायला आलोय, लांब कुठंतरी. असलं भारी दिसतंय ना हे सगळं. हे बघा ना कसं असं गावाकडं असल्यासारखं. नाही खरंची झाडं आहेत, नकली झाडं नाहीत अशी बनवून घेतलेली. आणि ह्याच्यामध्ये माती पण भरपूर आहे बघा इथं. फोटो काढायचं लय भारी फोटो येतात इथं, लय भारी. तर बघा आता आम्ही आलोय राजवाड्यात. नवीन बनलंय तिथं आलोय. हॉटेल राजवाडा पार्क नवीन बनलं, कसलं भारी वाटतं ना. आणि त्या साईडला बर्थडेचं पण आहे बघा. नक्कीच राजवाड्याच्या लय छान जेवण लागतं. आम्ही ह्याच्या अगोदर पण आलोय ना, सारखं येतो आम्ही इथं जेवायचं असलं. इथलं झाड पण लय छान. घरात पण जेवू शकतो बघा तिथं. पण हे तर व्हिडिओ भारी येतं. तिकडे बघा घरात जेवायचं असतं. त्या घरात जेवायचं लय छान आहे. बाहेर झोका इथे आहे, सगळं खेळणे आहे. सुरुवातीला एंट्री लय छान आहे. भारी वाटतंय. त्यानंतर ते तिकडे पप्पा पण आहेत. तिकडे पप्पा आहे, तिकडे ओम पण बसलाय. मी तिथं बसलेली, मम्मीने मला बोलवून इकडे आणलं. मी नको म्हणत होते तरी मम्मीने ते बोलवलं. पुन्हा नको म्हणले, मी पुन्हा आले. बसली होती, मला इकडे ठेवलं सगळी एका बाजूला बस. आणि तिकडे बघा त्या घरात पण आपण आता माझ्याकडे जा म्हणलं तिकडे. बघा 3 घरं असतात तिथं. त्याच्या आतमध्ये जेवायला लय छान आहे बघा तिथं. आणि झाडं पण आहेत बघा, आणि त्या पण साईडला आणि तिकडं पण. कुठं तर आता ह्यांनी बघा चपाती आणायला लावली. ते काय काय म्हणलं बा पोरग, चपाती म्हणजे माहित नाही, काहीच माहित नाही काय कायच करत होता. ह्यांनी म्हणलं रोटी आणि भाकर सोडून दुसरं काय म्हणलं नाही, काहीच नाही म्हणला. आणि मग कळा नसते तोंडाकडेच बघायला लागलं. तर इथं बघा जेवायला घेतलंय पनीरची भाजी आणि रोटी आणि काय असेल ते त्याच्यामध्ये अजून भाजी, दही, वरण. आणि ह्यांनी घेतलंय चिकन थाली. इकडं ओम बसला खात. तुला देऊ का अजून ओम? ह्या दुर्गाने लय जेव खाल्लाय माझा. ते गेलं आता खाऊन खाऊन तिकडं. म्हणलं आता तरी जेवण करून घ्यावा. ह्यांना चारलं आधी पहिल्यांदा. दुर्गा हात लावून येते या. काय फुगा आहे काय ती? होय ग, तिला वाटतंय फुगाच आहे. जाते तिथं हात लावते. होय दुर्गा, कसलं भारी वाटतंय. फोटो काढायचा का तुझा? जा तिथं फोटो काढते. उभा राहा, जा तिथं उभा राहा. जाऊन फोटो काढते तुझा, जा छान छान. हा फोटो काढते फोटो. इकडं बघ दुर्गा, इकडं बघ. सगळ्यांच्या पुढून इथं खेळायची सुरुवात ह्यांची. लाईट विजवल्या सगळ्या बाहेरच्या. आणि इथं मी आतमध्येच म्हणते दुर्गा कुठं. ही पप्पा बरं आली पुढं. ह्यांनी थांबलं बिल कराय. मी धुत होते हात. हा उतर थांब, तिला खेळू दे. लाईट विजवली, मी लावली मोबाईलची लाईट. त्याच्यामुळं बॅटरी बघा, त्याच्यामुळं काय एवढा नेट दिसा नाही. तर झोका पण आहे. ओम झोका खेळ. काय लेकरांना भीती थोडी सुद्धा वाटत नाही. लय अवघड आहे ह्या पोरीचं. तर लय धटकुले आहे. हाय दुर्गा कशी उतरते हळू हळू एक एक पाय टाकून. राधो ती पोरं येऊन खेळतात. मला दे ना बडीशेप. आणली का? तिला म्हणलं मला बडीशेप घे थोडी. ती पोरं गेलात बाहेर. ए राधो हिला बसव का झोक्या? रात बसव ना हिला. थांब मी बसवते. छान वाटतंय का दुर्गा? दुर्गा अरे दिला की झोका. हे काय हायवे दाम्याने बांधलेला झोका जोरात द्यायला. दिलाय की. एडीच करतय. होय शहाण्या. खेळा. हे फुलं बघ ना राधा किती छान छान दिसतात.
सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा आज सकाळ सकाळ माझं पटपट मी काम आवरून घेतलंय, कारण की आज करायचा आहे मसाला. तर भरपूर जणांची मसाल्याची ऑर्डर आली बघा. मग ती लांबून काय उपयोग होत नाही, मग ते करून द्यावा लागतो. आपली ऑर्डर असते ती केलेली. मग त्यासाठी कालच्यापासून सामानाची तयारी करते. आणि आता वाजल्यात 10:15. तर माझा इकडं स्वयंपाक करून झाला. तिथं ठेवलं मी दूध तापून, हल्ले पोळतोय. आणि इथं मी मुलग्याची भाजी केली, मस्त अशी मुलग्याची भाजी. 2च ग्लास पाणी ओतलं होतं, त्यातच शिजवली, त्यातच आटवली, जास्त काय केले नाही. आणि इकडं मेथीची, कुठे गेली पचकाच झाला केलं का, इकडं मेथीची भाजी. ती तुम्हाला पेंडे दाखवलेली का, तेवढी झाली वाटीवर, कारण की मी जास्त काढले काड्या घातल्या नाहीत, भाजी संपत नाही त्याच्यामुळं आपलं थोडा 2 काड्या कवळ्या घातल्या होत्या. आणि आता स्वयंपाक तर करून झाला. आणि आता 2-4 भांडे आहेत ते घासायची. आणि दुर्गा आणि राधू तर अजून झोपल्यात. कांदा तर सकाळच्या पाऱ्याच उन्हाला टाकलाय तिकडं, फळीवर टाकलाय तिकडं बघा. आणि इथं लसूण मी आत्ता आणलाय घरात, उन्हाला ठेवला होता असं ताटलीमध्ये. आता ऊन चांगलं पडलंय, तर म्हणलं आता तेल लावून उन्हामध्ये ठेवावं लसूण. तर त्याला चांगलं तेल लावायचं बघा, गोड तेल, आणि उन्हामध्ये ठेवायचं. मग सपा आदळला की लसूण तर असा मोकळ्या पाकळ्या निघतात, तुम्हाला तर माहितीच आहे. आता सगळं हे कचरा हे भरून टाकायचा आहे तसं असवला. तर ह्यांनी गेलं सामान आणा, खोबरं हळकोंड जे असतं ते गरम मसाला हे, तर आणायला गेला. तोपर्यंत म्हणलं आता पटकन कपडं धुवत भांडी ठेवत म्हणलं महाग, आधी लसूण हे वाळाय टाकावं म्हणलं, आणि मग कपडे धुवत. कपडे पण थोडेच आहेत, कालच्या 2 पॅन्ट्या राहिल्यात शंभूच्या. काल शंभू गेला जयंतीला, त्या 2 पॅन्ट्या धुवायच्या ना, तर ते पण रात्री धुणार होते. पण आता शंभू नाही घेतं म्हणजे कुठं लगेच घालणार आहे. मी काल धुतली आणि 2 पॅन्ट्या ठेवल्या. कांदा आता मीठ ठेवायला राहिलेला, तर तिकडं टाकलाय कांदा वाळाय त्या फळीवर, दिसला का ऊन चमकतं त्याच्या मना दिसायचं. आताच एक दिसलं मला. इकडं तुळशीला पाणी घातलं, उदबत्ती लावली. आज सगळं काम झाल्यानंतर तुळशीला पाणी घातलंय. सकाळी चालतं लक्षात, पण कंटाळा केला, स्वयंपाकाच्याच नादी लागले. भाजी नीट केली ना आंघोळी केल्यानंतर, आधी काहीच नीट करून ठेवलं नव्हतं. रात्री आल्यावर का व्हिडिओ घेतलं नाही, म्हणलं चला आता तरी घ्यावं, लय कंटाळा आणता. आणि लय दुर्गाने वैताग दिला होता जेवण करताना.